जय श्रीराम. जय श्रीराम. माझं नाव राजेश प्रभाकर खपली. मी नाशिकला असतो. मी 2021 मध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड येथे जनरल मॅनेजर म्हणून मी तिथून निवृत्त झालो. नंतर मी जेव्हा निवृत्त झालो तेव्हा कोविड सुरू होता. त्याच्यामुळे मला काहीतरी बाहेरचं काही क्लासेस वगैरे करायचे होते. पण त्याच्यानंतर मी बाय फोर्स स्पिरिच्युअल लाईनमध्ये आलो. तर मला जो पाठीचा त्रास आहे हा कमीत कमी 30 वर्षापासून मला पाठीचा त्रास आहे. स्लिप डिस्कचा त्रास झाला होता आणि L2 L3ला. आणि त्याच्यात मला बऱ्याच ठिकाणी मी व्यायाम वगैरे शिकलो आणि आय वॉज मॅनेजिंग माय बॅक पेन. दॅट इज व्हॉट आय कॅन से. इट वॉज मॅनेजेबल विथ एक्झरसाइज अँड ऑल. पण ऑन अँड ऑफ तो त्रास व्हायचा मला. नंतर आय वॉज म्हणजे मला बॅक पेन असल्यामुळे त्याचे शॉक्स वगैरे असताना मी माझ्या हाताचा सपोर्ट घ्यायचो. त्यापासून मला जरा वरती बॅकला मला त्रास सुरू झाला आणि तो त्रास मला कधी कधी खूप ॲक्यूट वाटायचा. तरी मी बरेचसे म्हणजे डॉक्टर्स कन्सल्ट केले. कोणी मला याला इंजेक्शन द्यावं लागेल, कोणी मला याला हे करावं लागेल गोळ्या. पण मी आय वॉज ऑलवेज अगेन्स्ट मेडिसिन्स. मला काहीतरी कारण माझं एक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे मला हे माहीत होतं की हे फिजिकल डिसऑर्डर आहे. इट हॅज टू बी ट्रीटेड फिजिकली. आणि इमोशनल माझा तसा इश्यू रिटायरमेंट नंतर कमी झाला. रिटायरमेंटपर्यंत होता थोडासा, पण रिटायरमेंट नंतर स्पिरिच्युअल लाईनमध्ये गेल्यामुळे माझं इमोशनल इश्यू वॉज ऑल ॲड्रेस्ड. मला लाईफ म्हणजे काय, लाईफचा पर्पज काय, आपण कोण आहोत वगैरे एक्झॅक्टली या सगळ्या गोष्टीचं मला नॉलेज झालं. पण त्याच्यानंतर मला खूप कौतुक वाटायचं डॉक्टर प्राजक्ताचं. जेव्हा वक्रे फॅमिलीवरती वेगवेगळ्या पोस्ट टाकायची, तिच्या वेगवेगळ्या एज्युकेशन ती घ्यायची. मला स्वतःला खूप एज्युकेशनची आवड असल्यामुळे आणि कोणी हायर एज्युकेशन घेतलं तेव्हा मला त्याचं खूप कौतुक वाटतं. आणि आपल्या प्रोफेशनमध्ये आपण प्रोफिशियंट व्हायला पाहिजे याच्याबद्दल मला तिचं खूप कौतुक होतं. त्याच्यामुळे आता मी म्हटलं, मी आणि प्रवीणने एकदा ठरवलं होतं की आपण दोघं मिळून तिच्याकडे जाऊ. आणि जेव्हा ती व्हिडिओ पाठवायची आपल्या ग्रुपवर काही विशिष्ट असे, त्यावेळेस मी इम्प्रेस व्हायचो की बाबा हा म्हणजे ते कसं असतं ना, शादी के पहिले शादी के बाद असे ते फोटो येतात कधी कधी. खूप केस असतात शादीच्या आधी आणि नंतर एकदम टाकला जायला बिफोर अँड आफ्टर. तसे तिचे व्हिडिओ यायचे की बिफोर द ट्रीटमेंट अँड आफ्टर द ट्रीटमेंट. इट वॉज सो इम्प्रेसिव्ह. तर मी खूप इम्प्रेस झालो होतो तिच्या सगळ्या नॉलेजला म्हणा, तिच्या प्रोफिशियन्सीला म्हणा, तिच्या डेडिकेशनला म्हणा, तिच्या सिन्सिअरिटीला म्हणा. आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड. आणि मला नंतर असं वाटलं की बा वाय नॉट टू गो टू अवर ओन नो रिलेटिव्ह. म्हणजे ती आपली काय म्हणतात पुतणीच आहे, तर तिच्याकडे का नाही जाऊ आपण. कॉन्फिडंट आहे की तिथं आपल्याला चांगलीच ट्रीटमेंट मिळेल 100%. मग मी एक दिवस मिसेसला माझ्या बायकोला सांगितलं मी चाललो म्हटलं आता तिथे. ती पुण्याला गेली होती. म्हटलं मी आता पुण्याला येत नाही, मी आता चाललो ना याला औरंगाबादला आलो. तिथे थांबलो आणि औरंगाबादला मग तिने माझ्या पहिल्या दिवसापासून मला पहिले वॉक केलं. तिने माझा वॉक केल्याबरोबर शी कॅन रेकग्नाइज, शी विल हॅव एक्स-रे आईज. इमिडिएटली आईज विल एक्स-रे युअर बॉडी अँड शी विल फाइंड आउट द फॉल्ट्स वेअर आर दिस. आणि मग तिने माझी ट्रीटमेंट सुरू केली. माझा पाठीचा त्रास तो पॉईंटचा तो होताच, पण तो सोडून बाकी पूर्ण बॉडी शी हॅज गिवन द एक्झॅक्ट डायग्नोसिस. व्हॉट एक्झॅक्टली इज रॉंग विथ युअर बॉडी, व्हॉट इज द प्रॉब्लेम, हाऊ यू शुड डील विथ इट. आणि माझी ट्रीटमेंट नंतर मला आज माझ्या मुलीचा मेसेज आला होता की हाऊ आर यू फिलिंग बाबा. तर आय सेड आय एम फिलिंग रिज्युव्हेनेटेड, टोटली रिज्युव्हेनेटेड. सो थँक्यू व्हेरी मच. तिचा स्टाफसुद्धा मिस्टर सुगत, मिस्टर अशोक, नंतर करिश्मा, ज्योतिताई, अजून ही काय नाव अवनीताई, या सगळ्या खूप एक्सपर्ट आहेत. त्यातल्या त्यात सुगत म्हणजे एकदम बॉस, ही इज अ बॉस. एक्सपर्ट आणि खूप छान टीम आहे. डिसिप्लिन आहे. तुम्ही बघा त्यांचं कसं आवरलेलं आहे क्लिनिक. एव्हरीथिंग इज इन प्लेस. म्हणजे प्लेस फॉर एव्हरीथिंग and everything in place is her technology. That is a lean management, we call it in our engineering language. And I found it everything in place. सगळ्या डंबेल्स एका मागे एक बरोबर लावून ठेवलेले आहे. चपलेसाठी वेगळा स्टँड आहे. इक्विपमेंट्स ऑफ प्लेस वेल, एव्हरीथिंग इज व्हेरी नीट अँड क्लीन. आणि चादर वगैरे प्रत्येकाच्या बेडवर चादर असते. आणि जर पायाला मलम लावायचं असेल तर चादर भर केला जाते ऑटोमॅटिक. All this discipline is very good. I like the discipline.
and she is so watchful. Every patient she knows what is to be done next, what is to be done next. All plans in her in mind. So खूप छान कौतुक करावं वाटतं मला तिचं आणि तिच्या टीमचं. आणि इट इज वंडरफुल क्लिनिक. एव्हरीवन मस्ट व्हिजिट. त्याला प्रॉब्लेम थोडा जरी असेल इट विल बी एलिमिनेटेड. मोठा जरी असेल तर ऑल्सो इट विल बी एलिमिनेटेड. So that much confidence I can give you all. So thank you so much, Dr. Prajakta and her team. Thank you so much. Jai Shri Ram. Thank you.